भगिनी आणि बंधूंनी, राष्ट्रसेविका समिती ही रामायण व्याख्यानाला अनेक वर्ष घेत आहे. वंदनीय मावशींनी आपल्या समितीची स्थापना केली, त्याला आता जवळजवळ 90 वर्ष होत आहे. पण वंदनीय मावशींनी रामायणाचा अभ्यास करून रामायण व्याख्यानाला त्यांनी सुरू केली आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण भुसावळमध्ये ही रामायण व्याख्यानाला चालू केलेली आहे. 1980 सालापासून व्याख्यानाला पहिले 12 वर्ष आपण ब्राह्मण संघात घेत होतो आणि नंतर आता गेली जवळजवळ 35 वर्ष आपण ह्या राम मंदिरात ही व्याख्यानमाला घेतो. व्याख्यानमाला आपण घेतो, याच्यात अनेक स्त्री वक्ते, पुरुष वक्ते आलेले आहेत आणि सगळ्या रामायणातील पात्र म्हणजे महिला, पुरुष, पशु, पक्षी, ऋषी, मुनी असं सगळ्यांच्या याच्यात हजेरी लागलेली आहे. गेले 46 वर्ष आपण ही व्याख्यानाला भेटतोय, त्यामुळे अनेक वक्ते आलेले आहेत आणि अनेक रामायणं पण आपण ऐकलेली, जसं तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण, मावशींचं रामायण, गीत रामायण. 1 वर्षात आपण गीत रामायण इथे कार्यक्रम पण घेतलेला आहे. असे आपण अनेक रामायणं पण ऐकलेली आहेत. आता यावर्षी आपण वेगळं एक रामायण ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. आपण दरवर्षी ह्याच नवरात्रात याच ठिकाणी ह्याच वेळेला आपण भेटत असतो. कारण अनेक जणी मला म्हणतात की अरे आपण भेटतोय बरं काय आहे का, कोणी कोणी विचारतं आहे काय यावेळेस. तो आहे व्याख्यान मला, आणि विशेष म्हणजे 6 दिवस, यावेळेस 6 दिवस व्याख्यान मला आहे. ते 6 दिवस आपल्याला हे वक्ते लाभलेले आहे. या वक्त्यांचं नाव आहे डॉक्टर रमेश जोशी. इथलेच राहणारे आहेत आणि अर्थशास्त्र विषयातून MA MPhil ही पदवी प्राप्त करून ते श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे काम करत आहेत. 2005 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून PhD विद्या वाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्राप्त करून प्रोफेसर म्हणून काम केले. सध्या वर्तमान काळात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून पूजा, भजन, कीर्तन, वाचन, ग्रंथपारायण असं सगळ्याची आवड होती. आईवडिलांच्या संस्काराने ती आवड अजून वाढत गेली, त्याला जोड मिळाली आणि त्यातूनच 1996 मध्ये नाथ संप्रदायातील स्वामी विद्यानंद स्वामींच्या प्रवचनातून प्रभावी होऊन त्यांचे ते शिष्य बनले. सोहमची साधना, गुरुसेवा, त्यांचे वेळोवेळी कार्यक्रम करणे असं सतत काम त्यांनी केलेलं आहे. स्वामीजींनी हे सर्व पाहिले व नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी 9 साधकांची निवड केली. त्यात आपल्या सरांची निवड झालेली होती आणि सरांनी जळगाव जिल्ह्याची त्यांना जबाबदारी दिली. सरांची ही गुरुसेवा भक्ती पाहून स्वामीजींनी त्यांना रमेशानंद ही पदवी दिली. त्यामुळे रमेशानंद या नावाने हे सर ओळखले जातात. हा सोहमचा अभ्यास करून त्यांनी सोहम पुष्प म्हणून या नावाने एक पुस्तक छापले. त्यात त्यांनी 365 चिंतन विचार मांडले आहेत. असे ज्ञानी, अभ्यासू, विद्यादानाच्या कामात असलेले वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. ते श्री भावार्थ रामायण ह्या विषयावर आपला विचार मांडणार आहेत. स्वामीजींचा पहिला सत्कार होईल आणि नंतर त्यांनी आपले विचार मांडावे अशी मी राष्ट्रसेविका समितीतर्फे त्यांना विनंती. श्रीफळ आणि अंक देतील आपल्या अनिताताई जोशी, शहर कार्यकर्ता अनिताताई जोशी त्या श्रीफळ आणि इथे करतात. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक
राजाधिराज स्वामिराज चक्रवर्ती आदिनाथ महाराज की जय। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की जय। परम श्रद्धेय अम्बा माता की जय। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुरुषा महापातकनाशनम्। यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं। बाष्पवारी पूरी पूर्णालोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम्। अगाजगव्यापका विश्वेश्वरा विश्वंभरा सकलभवरोगहरा। जगतजीवना त्रिलोकप्रतिपालका राम राया जगदीश्वरा जीवनदायका। श्रीरामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। स्वामी विद्यानंद महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। इथे उपस्थित प्रभू रामचंद्र आणि या भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभावी आणि कर्मठ अशा सर्व श्रोतू वृंदांना त्यांच्या हृदयामध्ये असलेल्या आत्मतत्वाला सद्गुरु स्मरणपूर्वक वंदन करतो। या राम नवरात्रामध्ये भगवंताच्या कृपेने मला वाक्यज्ञाच्या माध्यमातून थोडी सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल प्रभू रामचंद्राचे आभार आणि त्यांनीच हे कार्य पूर्ण करून घ्यावं अशी त्यांच्या चरणी विनंती करतो। आपल्या सर्वांच्याही सुरुवातीला आभार मानतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। आज आपण या 6 दिवसामध्ये जे चिंतन करणार आहोत त्या चिंतनाचा मुख्य आधार संत एकनाथ महाराज यांच्या द्वारे रचित श्रीमद भावार्थ रामायण या ग्रंथाला आधार म्हणून आपण काही बोलण्याचा काही समजण्याचा प्रयत्न करणार। त्यातला मी फार मोठा वक्ता आहे ज्ञानी आहे असं बोलू नाही, परंतु काहीतरी चिंतन करावं, त्यातून काहीतरी नवीन बोध घ्यावा आणि जे जे आपणाशी घ्यावे ते इतरांशी सांगावे एवढ्याच भूमिकेतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। शहाणे करुणी सोडावे सगळं जन हा माझा अधिकार नाही म्हणून मी ते म्हणणार नाही। म्हणून ही सेवा त्या भूमिकेतून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। संत एकनाथ महाराज यांचं जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यांनी ही रामायण रूपी गंगा भागीरथी मराठी भाषेमधून आपल्या सर्वांना समजेल, रुचेल, पचेल, आवडेल, आपल्या मनोरंजनाचं माध्यम होईल आणि आपल्याला ज्ञानवर्धन होईल या भूमिकेतून या ग्रंथाची रचना केली। संत एकनाथांची जी योग्यता आहे त्यांचं संपूर्ण जीवन आपण जर बघितलं तर त्या जीवनाचे 2 महत्त्वाचे भाग आपल्याला
नेहमी आपल्या जीवनामध्ये आचरण्यासारखे पहिला त्यांचा महत्वाचा भाग म्हणजे भूतदया. मनुष्यावर तर त्यांनी प्रेम केलंच, परंतु प्राणी मात्रावर, सृष्टीवर अकारण प्रेम करण्याची भूमिका संतांजवळ जी असते ती त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसली पण. काशीहून रामेश्वरला गंगेची कावड नेताना रस्त्यामध्ये एक गर्धब गाढव भर उन्हामध्ये तळमळ सुद्धा पाण्यापासून त्याचा जीव जाण्याची वेळ आली होती. अशा वेळी संतांचा हृदय कळवळणार नाही असं होणंच शक्य नाही. आणि ते हृदय कळवळून जगाच्या कल्याणासाठी देह झिजेविती आपण परंपरा. त्या भूमिकेतून ती कावड त्यांनी त्या गाढवाला बांधली. त्या गाढवामध्ये आत्मतत्व बघितलं. त्याला सांगितलं, वाटलं की अरे माझा कसा जीव आहे तसा या गाढवाला, माझ्या ठिकाणी असलं जे आत्मतत्व आहे तेच त्याच्या ठिकाणी आहे. मग हा भेद का? हेच रामेश्वर आहे आणि हेच रामेश्वराला अपेक्षित आहे आणि हे केल्यानेच मला ते पुण्य मिळणार आहे असे आमचे संत एकनाथ महाराज. दुसरी जी त्यांची महत्वाची कृती म्हणजे शांती ब्रह्म असं म्हटलं जातं. त्यांच्या नियमाप्रमाणे गोदावरीवर दररोज स्नान करण्यासाठी जाण्याचा त्यांचा नियम होता आणि लोकांनी सहज त्यांना खिळवावं, दुसवावं, त्यांचा शांतीचा भंग करावा या भूमिकेतून काही नाठाळ लोक असतात. त्यांनी त्या यव्वनाला लावून दिलं की यांची शांतीचा भंग कर आणि महाराज गंगेवरून आपली पाण्याची घागर घेऊन स्नान करून आले आणि देवपूजेसाठी त्यांचा पाणी घेऊन येत असताना तो यव्वन त्यांच्या अंगावर फुंकला. त्या थुंकीमुळे अपवित्र झाले म्हणून त्यांना परत स्नानाला जावं लागलं. परत स्नान केलं आहे, परत आलेले, परत पाणी घेऊन आले. 108 वेळा ही कृती झालेली आहे. तरीही महाराजांची शांती भंग झाली म्हणून त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलेलं आहे. उलट त्यांनी त्या यवनाचे आभार मानले की अरे तुझ्यामुळे मला आज गोदावरीचे 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य मिळालं. आणि तेव्हा लोकांना त्यांची योग्यता कळली की काय संत एकनाथ महाराज. असे आमचे संत एकनाथ महाराज ज्यांनी लोकावर दया करावी, केवळ लोकावर नाही, प्राणीमात्रावर, पशुपक्ष्यांवर, वनस्पतींवर, झाडांवर, माळांवर, फुलांवर, फळांवर ज्यांचा भाव सम होता अशा समदृष्टीतून लोकांच्या कल्याणाचा काहीतरी मार्ग आपण निर्माण करावा, त्यांच्या उद्धारासाठी काहीतरी आपण कार्य करावं. आणि अशा भूमिकेतून त्यांचे गुरु जनार्दन महाराज यांच्याकडून त्यांना आदेश आला की तू रामायणावर काही लिहावं. आणि त्याप्रमाणे त्यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन त्या संस्कृतमधील तत्वज्ञान तुमच्या आमच्यासाठी, त्या सामान्य जीवासाठी, त्याच्या उद्धारासाठी अत्यंत सोप्या सरळ भाषेमध्ये आणि अनेक प्रकारच्या व्याकरणाच्या अलंकारांनी अलंकृत करून आपल्या समोर मांडलं. ते हे भावांतर आहे. किती वाचावं आणि एकेका शब्दाच्या अर्थाकडे किती विचार करावा, आपली मर्यादा खुंटते, सीमा खुंटते, एवढं हे महान तत्वज्ञान आहे. आणि याची गंमत अशी की हे जेव्हा लिहायला घेतलं नाथ महाराजांनी तेव्हा जवळपास याच्यातले 7 सोपानापैकी 5 सोपान स्वतः महाराजांनी केले
आणि 6वा सोपान द्यायला घेतला आणि रामरायाची आज्ञा झाली की तू आता इहलोकीचं कार्य संपवलं पाहिजे, म्हणून त्यांनी आपला देह ठेवला. मग आता ही पुढचं कार्य 2 सोपानपासून पूर्ण करेल, म्हणून त्यांनी आपल्या घरामध्ये आश्रित असलेला अज्ञानी जीव गावबा, त्याला आज्ञा केली की गावबा आता पुढचं तू लिही. हा गावबा त्या परिसरातील एका कुलकर्ण्याचा मुलगा आणि गावबा दिवसभर खाण्या पिणं झोपण्याच्या शिवाय दुसरं काही कार्य त्याला माहीत नव्हतं. गोड खूप खायचा, ज्ञान वाचन काही संबंध नव्हता. परिवाराचे लोकही कंटाळले होते. त्याचं कसं होईल, त्याच्या सवयी पण सुटत नाही आणि काही विकासही होत नाही. म्हणून ते नाथ महाराजांकडे आले आणि सांगितले की महाराज याच्यावर काहीतरी कृपा करा, काहीतरी याला बोध द्या. महाराजांनी हा खूप गोड खातो, गुळ खूप खातो, हा ऐकत नाही. आणि नाथ महाराजांनी सांगितलं की ठीक, तुम्ही परत याला माझ्याकडे पुढच्या महिन्यामध्ये घेऊन या, मी बोलतोय त्याशी. नाथ महाराजांनी गिरजाबाईंना सांगितलं आपल्या पत्नीला की आजपासून माझा गुळ बंद, मी गुळ खाणार नाही, गोड खाणार नाही. गिरजाबाईंनी विचारलं असं काय झालं, नाही म्हटलं मी तुला सांगतो नंतर, पण आजपासून मला गोड द्यायचं नाही, मी खाणार नाही. जवळपास 2 महिने नाथ महाराजांनी गोड खाणं सोडलं. तुला तो मुलगा आला, गावबा त्याला म्हटलं की लोकांशी त्याला उपाधी दिलेली होती, आला. आणि मग त्याची पुन्हा विचारपूस केली, ठीक आहे तू राहा माझ्याकडे, सेवा करत जा, तुला जे जमतील ते कामं करत जा, तुला हवं ते खात जा. तेव्हा त्याच्या आईने प्रश्न विचारला की महाराज आपण 2 महिने त्याला का बोललो नाही, तेव्हाच आपण मी जेव्हा आणलो होतो तेव्हा ठेवलं असतं, बरं झालं असतं. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं की अगं बाई, तुझा मुलगा खूप गोड खातो हे तू मला सांगितलं, मग त्याला आता गोड खाऊ नको, ते चांगलं नसतं, हे सांगण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी मीही गोड सोडलं. तो अधिकार स्वतः मी माझ्याकडे येण्यासाठी आचरणात ते आणलं. आता मला तो अधिकार प्राप्त झाला आहे, आता मी त्याला सांगू शकतो की बाबा गोड खाऊ नको, गोड खाणं चुकीचं आहे, आरोग्याला हानिकारक आहे. आधी गेले मग सांगितले. अशा आमचे नाथ महाराज आणि त्यांची पत्नी गिरजाबाई त्या प्रपंचामध्ये तितक्याच ताकदीने त्यांना साथ देणारी आमची गिरजाबाई, अशा प्रकारचे श्रेष्ठ ज्यांनी ज्ञानेश्वरीमधलं शुद्धीकरणाचं कार्य 250 वर्षानंतर केलं. ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष त्यांच्या स्वप्नात आले, सांगितले की तुम्ही या आणि ज्ञानेश्वरीमध्ये काही शुद्धीकरण राहिलेलं आहे ते करून घ्या. आणि ते विवर उघडलं आणि ते शुद्धीकरण त्यांनी केलं. ते प्रतिज्ञानेश्वर असे आमचे नाथ महाराज. आणि त्यांचा हा भावांत रामायण ग्रंथ काय मौज आहे, किती विचार करावा, स्मृतीत होतो माणूस. अशी संत मंडळी आमच्या महाराष्ट्र भूमीला लागली, त्यांचे फार उपकार आहे आमच्यावर. मी तर हेच सांगतो की त्या संतांचे उपकार आहे, त्या ऋषींचे उपकार आहे, त्या मुनींचे उपकार आहे की ज्यांनी सर्व तत्वज्ञान हे श्रुती परंपरेतून लेखक परंपरेमध्ये आणलं. म्हणून आम्ही आधी वाचू शकतोय, हे सांगू शकतोय, त्याच्यातलं काही आचरण करू इच्छितोय. आणि त्या भूमिकेतून आपण भावार्थ रामायणाचा विचार करणार आहोत. त्याचं नाव भावार्थ रामायण नाथ महाराजांनी का ठेवलं? तुलसीदासांनी रामचरित मानस ठेवून नाव ठेवलं. काही ठिकाणी आनंद रामायण आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने
रामायणाचे नाव आहे. परंतु नाथांनी याला भावार्थ रामायण असं नाव दिलं. नुसतं रामायण म्हणता आलं असतं, भावार्थ शब्द का नाही. मंडळी, ईश्वराला आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा महत्वाचा मार्ग जर कुठला असेल तर तो आहे भाव. भाव बळे आकळे एरवी ना कळे. भावाशिवाय देव मिळू शकत नाही. म्हणून आधी भाव दृढ धरावा लागतो. भाव दृढ केल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही. जळमळीत भाव चालत नाही. काम असलं तेव्हा भगवंताशी माझा संबंध, काम झालं की तू कोण मी कोण हा भाव अपेक्षित नाही. देव माझा मी देवाचा ही भावना जेव्हा दृढ होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ईश्वरीय प्रांगणामध्ये प्रवेश करू म्हटलं नाही. तिथून अजून मार्ग मोकळा आहे. पुढे जिथे सर्व मार्ग संपतात तिथून भगवंताचा मार्ग सुरू होतो. जिथे ज्ञानाच्या कक्षा संपतात तिथून ईश्वरीय प्रांगण सुरू होतं. आणि त्या प्रांगणाची मौज आणखी काही वेगळी आहे. म्हणून भाव धरून किंवा भावाने आम्हाला या रामायणाचं अवलोकन करायचं, चिंतन करायचं. आणि नुसतं चिंतन करायचं नाही. अनेक वर्ष झाली आम्ही रामायण ऐकलेलं आहे, सिनेमधून बघितलेलं आहे, वाचलेलं आहे. अनेक कथा आम्हाला माहित आहे. पण त्यातून नेमकं मी काय घेतलेलं आहे, नेमकं मला घ्यायचं काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून या 6 दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाच्या झोळीमध्ये काहीतरी मिळालं पाहिजे. आपली झोळी इथून रिकामी जाऊ नये. ही नाथ महाराजांचा भाव आहे. नाथ महाराजांना ते अपेक्षित आहे की 6 दिवसामध्ये आपली झोळी भरलेली असली पाहिजे. तेरे दरबार की निराली शान देखी, तेरे दरबार की निराली शान देखी, तुझे देते हुए नहीं देखा, तुझे देते हुए नहीं देखा, पर सबकी झोली भरी हुई देखी, सबकी झोली भरी हुई देखी. ती झोळी भरली पाहिजे. देणाऱ्याचे हात हातात दुबळी माझी झोळी रे, झोळी दुबळी ठेवायची नाही. झोळी तितकीच मजबूत असली पाहिजे की जे घेतलं ते बसवलं गेलं पाहिजे, ते घेतवलं गेलं पाहिजे. या भूमिकेतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सद्गुरूच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंफार मला 20-25 वर्षामध्ये गुरु कळलं, थोडीफार काय ती सेवा झाली असेल, त्या भूमिकेतून बोलण्याचा प्रयत्न करणार. या मानवी जीवनाचं लक्ष काय, हे मानवी जीवन म्हणजे नेमकं काय, मला मनुष्य जन्मामध्ये प्रवेशाने का घातलंय. असं म्हणतात की 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर, भोगून झाल्यानंतर मग एकदा मनुष्य जन्म मिळतो. आमचे सुख, आमचे पाप आणि पुण्य एकमेव झाले किंवा समाप्त झाली तेव्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळतो असं म्हटलंय. 84 लक्ष योनी फिरून असा हा दुर्लभ नरदेह मला मिळालेला आहे. हा का मिळालेला आहे? मी म्हणजे नेमका कोण, मी आलो कुठून, मला या मानवी जीवनामध्ये करायचं काय, काय साध्य करायचंय आणि शेवटी मला जायचं कुठे, हे प्रश्न आमच्या मनामध्ये उठले पाहिजे. अन्यथा नरजन्मा योनी हानी केली असं होऊ नये. मग त्यासाठी या नरजन्माचा विचार आम्ही केला पाहिजे. ते नाथ महाराज सांगतात की हा जन्म देवाधिकांनाही दुर्लभ आहे.
ज्यांनी अनेक पुण्य केले असतील ते स्वर्गात जातील, स्वर्गाचं सुख भोगतील. परंतु एकदा का ते पुण्य संपलं, तो पुण्य संचय संपला म्हणजे त्यांना परत मृत्यू लोकावर येण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून स्वर्गातील देव देखील इच्छा करतात की मला या मनुष्य लोकावर जन्म मिळावा आणि या मनुष्य लोकामधून माझा उद्धार व्हावा, ही त्यांची अपेक्षा आहे. आणि असा नरदेह मला मिळाला आहे, माझा उद्धार म्हणजे नेमका काय, माझ्या जीवनाचं मुख्य लक्ष काय असेल ते म्हणजे मला याची देही याची डोळा पाहिन सुखाचा सोहळा, हे ब्रीद वाक्य आमच्या हृदयात पूर्ण केलं पाहिजे. मला असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योरमा अमृतंगमय, इथपर्यंत जायचं. हा माझा मार्ग आहे. असतो मा सद्गमय, मला असत्याकडून सत्याकडे जायचं. सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. ब्रह्मसत्य ते सत्य जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी मला ज्ञानी झालं पाहिजे, मला ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ते ज्ञान म्हणजे भौतिकातलं ज्ञान नव्हे, मला परमार्थातलं ज्ञान मिळालं पाहिजे, मला अध्यात्मातलं ज्ञान मिळालं पाहिजे, ईश्वरीय तत्वज्ञानाचा स्पर्श झाला पाहिजे. तेव्हा असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, माझ्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नष्ट झाला पाहिजे. तेव्हाच ते दिव्य जीवन ईश्वरीय जीवन मला भोगता येईल. हा माझा मार्ग आहे. आणि मृत्यूवर मा अमृतंगमय, फार मोठी झेप आहे. आम्ही अमृत 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 अनेक ऐकतो की तू काय अमृत पिऊन आलायस का? अरे अमृत म्हणजे नेमकं काय? काय अमृतची संकल्पना काय? अमृत म्हणजे काय? देवाला काही कुंभ आहे का की तुम्हाला दिलं घे भाग एक भर पिऊन घे म्हणजे झाला तू आता अमर? देवापाशी तशी व्यवस्था नाही आहे की तुम्हाला ती अमृताची कुपी दिली आणि तुम्ही अमर झाला. हे तसं अमृत नाही आहे. अमृत काय? अमृत मृत्यूवर मा अमृतंगमय, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. तिथे आलेला प्रत्येक प्राणी हा मृत्यूच्या ग्रास होणार आहे, मृत्यू सुटणार नाही. हे सत्य त्रिवार सत्य आहे. या जगामधली सगळ्यात सत्य घटना असेल कुठली? एकमेव सत्य म्हणजे मृत्यू, मृत्यू आणि मृत्यू. बाकी कुठलीच घटना किंवा कुठलीच गोष्ट सत्य नव्हे. आणि अशा मृत्यूवर मला विजय मिळवायचा आहे. पुनरपी जन्म पुनरपी पुनरपी जननी जठरे शयनम, या भवचक्रातून मला बाहेर पडायचं आहे. मला अमरत्वाकडे जायचं आहे. आणि ते अमरत्व म्हणजे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जे आहे ते ईश्वरीय तत्वज्ञानाचं ज्ञान आहे. आणि हे मला जेव्हा कळेल की मृत्यू म्हणजे नेमका काय, मृत्यू या शरीराचा मृत्यू आहे, मृत्यू माझा होतो म्हणजे काय? माझा होतो तर फक्त शरीराचा मृत्यू होतो, शरीर जाळलं जातं. मग माझ्यामधला जो आत्मा आहे, माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे, त्यालाच भगवंत असं म्हणतात की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः नैनम क्लेशयति मारुतः शोषयति मारुतः. मग ते आत्मतत्व काय? ते आत्मतत्व त्याला मला ओळखायचं आहे. आणि ज्या दिवशी मी त्या आत्मतत्वाचा शोध घेईन, ओळखेन, त्या दिवशी मी अमर झालो असेल. ती मृत्यूवरचा तो विजय आहे. म्हणून अमर हो, तू अमर हो, हे सर्व तत्वज्ञान आपल्याला सांगत असतं. आणि हेच नाथ महाराजांना सांगायचं. नाथ महाराज म्हणतात तू आत्मा आहे. मी प्रत्येक वेळी आलं भेटायला, तुम्ही कोण आहे? मी अमुक अमुक आहे, अमुक जमुक आहे, अमुक तमुक आहे. माझं हे बाह्य माझा परिचय आहे, हा माझा बाह्य परिचय आहे. माझा खरा परिचय काय? मी आत्मा आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवंताचा अंश आहे. हा माझा खरा परिचय.
आणि हा भाव दृढ धरायचा आहे. म्हणून हे भावाचं रामायण. हा भाव दृढ, हा सोहम भाव आहे, त्याला सोहम भाव असं म्हणतात. म्हणून नाथांनी सोहम भावाची चर्चा केली की सोहम, सो म्हणजे तो म्हणजे परमेश्वर, तो ईश्वर, ज्याने मला जन्माला घातलेला आहे, ज्याने या सृष्टीला जन्माला घातलेला आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये जीव उठलेला आहे, तो परमात्मा, विश्वात्मा, तो मी आहे. कारण त्याचा अंश म्हणजे मी आहे. तो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा, आणि तो आत्मा माझ्या ठिकाणी आहे. ते आत्मतत्व माझ्या ठिकाणी आहे, जे जाळलं जात नाही, जे वायू शोषून घेत नाही, जे भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे ते तत्व माझ्या ठिकाणी आहे. मी तो आत्मा आहे, मी अमर आहे. माझा आत्मा मरणार नाही, माझ्या देहाला मरण नाही, माझ्या आत्म्याला मरण नाही. आणि जेव्हा हे मला कळेल, जेव्हा मी हे जाणून घेईन, एखाद्या सद्गुरूच्या चरणी बसेल आणि ते सद्गुरू माझ्याकडनं अशी साधना करून घेतील, तेव्हा हे अमरत्व माझ्या ठिकाणी राहील. आणि ते अमरत्व तेव्हा मेल्यावर नव्हे. आमचा उद्धार करायचा आहे, मोक्षाला जायचंय, मोक्ष जायचंय. सर्वात महत्वाचं अडचण आहे की त्यांना मोक्ष मिळाला. मोक्ष मिळाला म्हणजे काय? ही चुकीची धारणा आमच्या जीवनामध्ये. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाही. ही पहिल्यांदा मनामध्ये ठासून घ्या. मेल्यानंतर काहीही मिळत नाही. आणि मोक्ष तर मिळाल्यानंतर मिळवायची गोष्टच नाहीये. मग मोक्ष केव्हा मिळायचा आहे? मरणाच्या आधी. जोपर्यंत मनुष्य मला हा नरदेह दिला आहे, दुर्लभ नरदेह दिला आहे, त्या नरदेहाच्या माध्यमातून मला याच ठिकाणी मोक्ष मिळवायचा आहे. आणि तो मोक्ष मिळाल्यानंतर मग मृत्यू राहतच नाही. मोक्ष मिळाल्यानंतर मृत्यू फक्त हे शरीर बदलणं आहे. आत्मा माझा मृत्यूनंतर शरीर बदलणार आहे. आता माणसाच्या शरीरामध्ये असेल, पुढे पुढे एखाद्या गाईच्या शरीरामध्ये असेल, शरीर बदललं जाईल, कपडे बदलले जातील, पण माझा आत्मा तोच राहणार आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा मला त्या मरणाचं दुःख होणार नाही. मला ते अमरत्व प्राप्त करून घ्यायचे ते ह्याच देही याची डोळा इतकी. आणि हे मानव शरीर किती दिवस जगणार आहे याचा भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही. मृत्यू केव्हा टपकेल याचा भरोसा नाही. अशा अनिश्चित मनुष्य देहाकडून, नश्वर देहाकडून मला अनश्वर आत्म्याकडे जायचंय. म्हणून त्यासाठी मला लगबग करावी लागेल, लगबग करावी लागेल. स्वस्थ बसून चालणार नाही, मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. असं नाथ महाराज म्हणतात की प्रयत्नांची पराकाष्ठा करा. नुसते प्रयत्न करून होणार नाही, साधे प्रयत्न करून हे होणार नाहीये. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि त्याकरता प्रपंच पण सोडायचा नाहीये. नाथ महाराजांनी सोडलेलं नाहीये, संत तुकाराम महाराजांनी सोडलेलं नाहीये, संत नामदेवांनी सोडलेलं नाहीये, संत तुलसीदासांनी सोडलेला नाहीये. प्रपंच करावा लागेल, कारण आपण या जीवनामध्ये आलो, मुलं बाळ आहे, परिवार आहे, सगळं करायचं आहे. पण केवळ आणि केवळ प्रपंचामध्ये गुंतून चालणार नाही. मला प्रपंचामधून परमार्थाकडे जायचं, परमार्थ करायचाच आहे. प्रपंच सोडायचा नाहीये, पण परमार्थ केल्याशिवाय राहायचंच नाहीये. आणि त्या आत्म्याला शोधून घ्यायचंय, त्या ईश्वराला शोधून घ्यायचंय. आणि हे जेव्हा होईल तेव्हा अहम आत्मा हे कधीच दिसू नये. त्या आत्म्याचं मिलन झाल्यानंतर मृत्यू संपलेला असेल आणि त्या मृत्यूवरचा विजय म्हणजे ते अमरत्व, ते अमृत मला प्राप्त करून घ्यायचं. एवढी मोठी झेप घ्यायची आहे असं नाथ महाराज सांगतात. हा संदेश देतात आणि त्या संदेशाच्या या भावातून या संपूर्ण रामायणाची रचना झालेली. आणि ही सर्व नाथ महाराजांची पार्श्वभूमी, त्यांची योग्यता आणि
आणि रामकथेची आम्ही गोडी प्रत्येक ज्या वेळा आम्ही अनेक वेळा रामकथा ऐकतो कधीही त्याचा वीज येत नाही. त्यातली गोडी नेहमी वाढत जाते. इतर कुठल्याही वस्तूचा उपभोग आपण घ्या, त्याची गोडी एका विशिष्ट क्षणाला संपते, त्याचा वीज यायला लागतो. परंतु रामकथेचा कधीही वीज आलेला नाहीये, उलट त्याची गोडी वाढत जाणारी आहे. अशी ही रामकथा आहे. आणि ही रामकथा म्हणजे केवळ ऐकणे आणि कथेतून मनोरंजन करणे एवढ्या पुरती मर्यादित नाही. मग ही कशी आहे? ही पावन गंगा आहे, ही मोक्षदायी गंगा आहे, ही अमरत्व मिळवून देणारी गंगा आहे. याच कथेने हनुमंताला अमरत्व मिळवून दिलेलं आहे. याच कथेने पशुपक्ष्यांना मोक्ष दिलेला आहे. याच कथेतून रावणासारखा दुष्ट व्यक्ती त्याला मोक्ष मिळालेला आहे. वैरभावातून जो रामाशी वागला त्याला मोक्ष मिळालेला आहे. केवळ मनुष्य मात्राला मोक्ष मिळाला नाहीये, तर या कथेतून जटायू तरलेला आहे, याच कथेतून गरुड तरलेला आहे, त्याला मोक्ष मिळाला. याच कथेतून वानर तरलेली आहे, त्यांना अमरत्व मिळालेलं आहे. किती उदाहरण आहे, अनेक उदाहरणे. अशी ही मोक्षदायी कथा, अमरत्व देणारी कथा, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे आणि त्यातून काही घेण्याचा प्रयत्न, आपला प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने या सर्व आयोजनाचं जो उद्देश आहे मानव जीवनाचं कल्याण ते साधता येईल. आणि हे कल्याण साधण्यासाठी मला या प्रपंचातलं कुठलाही व्यक्ती मदत करणार नाही. माझा पती मला मदत करणार नाही, माझी पत्नी मला मदत करणार नाही, माझी मुलं बाळं मला मदत करणार नाही. ते तुमची सोडवणूक करू शकणार नाही. म्हणून आपणच आपला करावा उद्धार हे श्रेष्ठ आहे. म्हणून हे सर्व प्रपंच करायचं आहे, पण माझ्यासाठी मी किती वेळ काढतो आहे, माझ्या साधनेसाठी मी किती वेळ काढतो आहे, माझ्या उद्धारासाठी मी किती लगबग करतो आहे, हा प्रयत्न म्हणजे ही भावाचा रामकथा. ही सर्व भूमिका मांडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे 7 कांड आहेत, हे 7 कांड म्हणजे जीवनाला सायुज्यता मुक्ती मिळवून देणाऱ्या 7 पायऱ्या आहेत. ही शिडी आहे. आमच्याकडे मुक्ती म्हटलेलं आहे. सलोकता, स्मीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती देवाची द्वारी उभा क्षणभरी तेरी 4 मुक्ती साधी आल्या. त्या मुक्तींचा विचार आणि त्याची सर्वात शेवटची मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती, म्हणजे अमरत्व. आणि ते सायुज्यता मुक्ती मिळवून देण्यासाठी हे 7 पायऱ्या आहेत, त्या शिड्या आहेत. त्या शिडीच्या 7 पायऱ्या आहेत आणि या प्रत्येक पायरीकडून आम्हाला त्या सायुज्य मुक्तीकडे जायचं आहे. म्हणून हे 7 कांड आहेत. हे 7 कांड त्यासाठी, त्याच्यामध्ये पहिलं कांड आहे बालकांड सांगितले. बालकांडाचं वैशिष्ट्य काय? बालकांड मध्ये भगवंताचं जे निर्मलत्व आहे, जे मन शुद्ध आहे, जसं लहान मुलाचं मन बघा किती शुद्ध असतं, त्याच्या ठिकाणी वैरत्व नसतं, निर्वैर भाव असतो, कोमल भाव असतो. अशा बालकाला कोणीही पाहिलं की लगेच त्याला घ्यावं, त्याचं चुंबन घ्यावं, जवळ घ्यावं, त्याचं कौतुक करावं, आम्हाला सगळं वाटतं. आम्ही लहान होतो तेव्हा आमचंही असं कौतुक कोणीतरी केलेलं आहे. आता आमच्याजवळ लोक का येत नाही? आता आमचं कौतुक लोक का करत नाही या वयामध्ये? कारण ते आमचं शुद्ध मन अशुद्ध झालेलं आहे. भगवंताला त्या शुद्ध मनाची आवश्यकता आहे. पहिली पायरी की भगवंताकडे जाण्यासाठी तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे, निर्वैर असलं पाहिजे, निरभेद असलं पाहिजे.
तो भाव भगवंताला प्रिय आहे. आणि तसा भाव असेल तर प्रल्हादासारखा तुमचाही उद्धार होईल, ध्रुवासारखा तुमचाही उद्धार होईल. इथे बालकं तर नाही आहे, मोठ्यांची सोडा बालकांचं, इथे भगवंताने चालू तो बालभाव आमच्या ठिकाणी कायम असला पाहिजे. ही पहिली पायरी आमच्या साहित्याचा मुक्तीची या कांडाची. दुसरा जो भाव आहे आमच्या यामध्ये तो सांगितलाय की अयोध्या कांड. अयोध्या म्हणजे अयोध्या. आमच्या मनामध्ये अयोध्या आहे. आमचं मन, आमचा भाव हा कसा असला पाहिजे? अभेद्य असला पाहिजे, अवैध असला पाहिजे. त्याला कोणी हिरावून घ्यायला नको, त्याच्यावर कोणी आक्रमण करायला नको. बाहेरच्या कुठल्याही अनेक प्रकारच्या वासनांनी, विचारांनी तो भाव शुद्धच राहिला पाहिजे. आम्हाला कोणी जिंकायला नको, असे आम्ही अजिंक्य असलं पाहिजे. माझ्या मार्गापासून मी हटायला नको. हे अयोध्या आम्हाला शिकवते. म्हणून ते अयोध्या कांड आहे. त्या अयोध्या कांडामध्ये असलेला परिवार, त्या ठिकाणी असलेला दशरथ, 10 इंद्रियांचा स्वामी म्हणजे आत्मा. त्या आत्म्याला दशरथ म्हटलेलं आहे. दशरथ, दश इंद्रियांचा रथ जो चालवतो, नियंत्रित करतो, तो दशरथ. मग माझा आत्मा, माझ्या ठिकाणचे असलेले इंद्रिय ही माझी अयोध्या आहे. अयोध्या तिथे आहे, पण माझ्यामध्ये अयोध्या आहे. माझ्यामध्ये दशेंद्रिय काम करतात आणि ते इंद्रिय मला पळवतात, लोळवतात, नागडं करतात, हरण करतात. मी त्यांना वध्य होतो, मी हारतो. मला ते हारायचं नाहीये, त्यांना वध्य व्हायचं नाहीये, मला अयोध्येसारखं राहायचं आहे. म्हणून ते अयोध्या कांड आहे. तिथले ती सर्व मंडळी त्याचे एक दुसऱ्याविषयीचे विचार, एक दुसऱ्याविषयीचा अत्यंत त्यागमय भाव, परस्परावरचं प्रेम, हे आम्ही शिकण्यासारखं, हे शिकण्यासारखं. गावागावामधील, सुनेमधील, सासूमधील संबंध, मुलाचे वडिलांचे संबंध, भावाभावाचे संबंध, प्रजेचे राजाचे संबंध, हे अयोध्या आम्हाला शिकवते. कुठे गेले ते संबंध? आज हरवले, शोधून सापडत नाहीये. ते अयोध्या कांड ही दुसरी पायरी आमची, की आम्हाला असं अवैध असलं पाहिजे. आम्ही त्याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे, निर्लेप असलं पाहिजे. हे आम्हाला अयोध्याकांड सांगतो. अरण्यकांड, अरण्यकांड जे आहे त्यामध्ये असलेलं पर्यावरण, त्यामध्ये असलेले जीव, जंतू, पक्षी, हेही माझ्या जीवनाचा भाग आहे. पर्यावरण माझा हा जीवनाचा भाग आहे. हे जाणून मला त्यांच्या सोबत राहायचं आहे. इथल्या समस्या दूर करायच्या आहे. माझ्या बाह्य जीवनातल्या समस्या दूर करायच्या आहेत. माझ्या जीवनामध्ये सुद्धा अरण्य आहे. अनेक प्रकारचे दुष्ट लोकांशी माझा संबंध येतोय. त्यांचा मला वध करायचा आहे, त्यांच्यातून मला सुरक्षित राहायचं आहे. विचार आहे, वासना आहे, षड्रिपू आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे. हे सगळे त्या अरण्यकांडाचे शत्रू आहेत, राक्षस आहेत. यांना मला जिंकायचं आहे. हे मला अरण्यकांड शिकवतं. आणि ही माझी तिसरी पायरी आहे माझ्या याची. आणि चौथी पायरी आहे किष्किंधा कांड. किष्किंधा कांड माहिती शिकवते, समभाव शिकवते, समदर्शन शिकवते. जीव आणि शिवाचं मिलन ही चौथी पायरी आहे. अयोध्या जे किष्किंधा कांड हे जीव आणि शिवाचं मिलन आहे. सुग्रीव जीव आहे, राम शिव आहे, त्यांचं मिलन आहे. माझ्या ठिकाणी 3 प्रकारच्या संस्था आहेत. एक माझा जीव, जो बाह्य आवरणाने, बाह्य विचाराने वागतो, जे मी आता नेहमी करत असतो, आपण प्रत्येक कृती करतो, ही जीवाच्या भूमिकेतून होणारी कृती. पण एक लक्षात घ्या, माझ्या ठिकाणी दुसरी एक संस्था आहे, तिला शिव असं म्हणतात. ती माझी मूळ शक्ती आहे. जोपर्यंत मी शिवाकडे जाणार नाही,
तोपर्यंत जीवशिवाचं मिलन होणार नाही आणि जीवशिवाचं मिलन झाल्याशिवाय आत्म्या मिळणार नाही. बघा, मनुष्याच्या ठिकाणी दोन मनं असतात. साधं उदाहरण घेऊ. कुठली एखादी क्रिया करायची असती तर एक बाह्य मन म्हणतं हा करू का, तर काय करतो म्हणतं ना. पण त्याच वेळेस लगेच दुसऱ्या क्षणाला आमचं एक अंतर्मन आम्हाला सांगतं हे करू नको, हे चुकीचं आहे. हे कोण सांगतं मला? माझ्या बाह्य मनाचं मला खरं सांगितलं, पण दुसऱ्या मनाने मला असं का सांगितलं? मी कधी ओळखलं की त्या मनाला ही नेमकी कोणती संस्था आहे? मी मला साधून सांगते की अरे बाबा हे चुकीचं आहे, हे करू नको. त्याला कधी मी ओळखलंय? ही शिवसंस्था आहे. तो तुमचा मूळ शुद्ध गाभा आहे जीवनाचा. मी त्या गाभ्याकडे गेलं पाहिजे, त्या अंतर्मनाकडे जायचं आहे. हा सगळा की सगळी अयोध्या मला बाहेर आहे, मला सगळी अयोध्या आज भोगायची आहे. हे सगळं युद्ध माझ्यामध्येच आहे. या ठरवून माझं उधार युद्ध आहे, राम रावणाशी युद्ध आहे, माझ्या अंतर्गत चालू आहे, प्रत्येकाच्या जीवनात चालू आहे. आणि ते अयोध्या मला करायची, माझ्या शेजारची अयोध्या करायची, हे लक्षात. या भूमिकेतून, या भावातून हे भावार्थ आम्हाला नाथ महाराजांनी मांडलं. आणि म्हणून हे किष्किंधा की समभाव असला पाहिजे. प्राणी मात्रांमध्ये भगवंताला तेवढाच समभाव दिसला. ते वानराय म्हणून भगवंतांनी त्यांच्याशी मैत्री केली असं नाहीये. पशुपक्ष्यांशी मैत्री केली, जटायूशी मैत्री केली. जटायूच्या ठिकाणी सुद्धा समुद्रदृष्टी भगवंताला दिसली, सर्व वानरांच्या ठिकाणी दिसली. हे समदर्शन आहे. हे समदर्शन माझ्या ठिकाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी सायुज्यता मुक्तीकडे जाणार नाही. ही चौथी पायरी. पाचवी पायरी जी आहे हे सुंदर कांड. हनुमंताने त्या पूर्ण लिलाय की त्या अयोध्येत जाऊन भगवंत हनुमंताने काय केलं, काय शिकवलं आम्हाला सुंदर कांड. हनुमंताचं चरित्र आम्हाला काय शिकवलं? त्याग. जीवनामध्ये ज्याला प्रगती व्हावी अशी वाटते आध्यात्मिक, त्याने त्यागमय जीवन जगलं पाहिजे. त्याग आणि समर्पण, टोटल सरेंडरनेस. जोपर्यंत ईश्वराशी तुम्ही करणार नाही तोपर्यंत ईश्वर तुम्हाला पायाशी घेणार नाही. समर्पण भाव आहे हनुमंताचा. मागचा पुढचा विचार भगवंताचं नुसतं तोंडातून निघालं ती कृती झाली पाहिजे. क्षणाचा विलंब लागायला नको एवढी तत्परता. आणि त्याग आपलं काहीच नाही. जे असेल ते भगवंताचं, जे चांगलं तेही भगवंताचं, वाईट असेल तेही भगवंताचं. एवढाच समर्पण भाव हनुमंताचा, एवढी भक्ती. दुसरं उदाहरण मिळू शकणार नाही हनुमंताशिवाय. रामायणामधून हनुमंताचं पात्र जर वेगळं केलं तर मला वाटतं रामायण महत्व 90% एवढंही चरित्र आहे, एवढे सुंदरकांड. म्हणून नेहमीच्या सुंदरकांडाचा लोक पाठ करतात. पण यातून नेमकं घेतो काय? किती लोक घेतात? या काण्या ऐकायच्या आणि त्या काण्याची हीच आमची गत होते. किती वेळा रामायण ऐकलं, किती मिळालं, किती मी वेचलं, किती बांधून ठेवलं काठीशी, पदराशी त्याची गाठ मारली. चाब्यांना जशी पक्षी गाठ मारली जाते महिला, चाव्या पडू नये म्हणून त्या पदराला बरोबर गाठ मारतात, ती पडायला नको. तशी यातल्या किती घटनांची मी गाठाची गाठ मारली की नाही आता याच्यापासून मी हे शिकणार आहे, आता मला हा मार्गाने जायचं आहे. बरं, सोडायचं काहीच नाही आहे, पण ते धरून बसायचं नाही आहे. हे भावार्थ आम्हाला शिकवलं. ही भूमिका त्यातून घ्या मला घ्यायची. हे जे आमचं सुंदरकांड आहे. त्यानंतर लंकाकांड, षड्ऋतूंची युद्ध टाळता आलं पाहिजे. आम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. आम्हाला ते नाही म्हणता येत नाही. आम्ही त्याग करू शकत नाही. आमचे ऋषी म्हणतात ते ना सत्याला वंदित आहात. जीवन कसं असलं पाहिजे? उपभोग घ्यायचा आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ईश्वर निर्माण केल्या आहे. माझ्यासाठीच केल्या ना. फळं, फुलं, औषधी, अन्न, धान्य, कपडे आमच्यासाठीच केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आज निर्माण झालेल्या आहे. त्याचा उपभोग घ्यायचा आहे. पण कसा?
त्यागमय उपभोग घ्यायचे ना तक्तेनं मुंजिता त्यागमय उपभोग घेता. हावरटपणा नव्हे, हावरटपणा नव्हे. फक्त मलाच मिळालं पाहिजे. स्वामी इतना तो दीजिए मैं भी भूखा न रहूं, मेरा पड़ोसी भी भूखा न रहे और साधू भी भूखा न जाए. हे जीवनामध्ये आम्ही आचरण हे आचरलं हा विचार ठेवला तर मग बघा किती मोह देते. मग बघा जीवनाची दृष्टी. एकदा दृष्टी वाढली की सृष्टी बदलणार नाही. आमची दृष्टी बदलते म्हणून आम्हाला सृष्टी चुकीची दिसते. सृष्टी बरोबर आहे. दृष्टीवर काळा चष्मा लागतो. चष्म्याचा नंबर चुकीचा. तो बदलायची भूमिका ही वाटतं आम्हाला या प्रवचनाची असेल. आणि शेवटी मग तुमचं उत्तरकांड ही सातवी आहे. उत्तरकांड म्हणजे आदर्श जीवन पद्धती करण्याचं मागणं. राजाने प्रजेशी कसं वागावं, पतीने पत्नीशी कसं वागावं, मुलाने वडिलांशी कसं वागावं, ही ज्ञानोत्तर भक्ती. हे सगळं 5-6 पिढ्या पार केल्यानंतर येणारं जे ज्ञान असेल त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ती ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे 7वं कांड, उत्तरकांड. आणि तिथून ती मिळालं म्हणजे मुक्ती, सायुज्यता मुक्ती. अशी हे 7 कांड आपल्याला विचारायला द्यायचे. आणि त्याचं पहिलं कांड आहे की बालकांड. 6.5 थांबू तुमचा आणखी पुढे विचार करू, कारण बोलण्याच्या वेगामध्ये या गोष्टी थोड्या होतीलच. बालकांड कसा आपल्याला सर्वांना माहिती, पण भूमिका ती लक्षात घ्यायची. भगवंताने अभिवचन दिलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काल वाचले की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, अधर्म वाढेल, साधू अडचणीमध्ये येतील, तेव्हा मी त्यांचं रक्षण करेन, दुष्टांचं निर्धारण करेन आणि धर्माची पुन्हा स्थापना करेन. या अभिवचनातून जेव्हा पृथ्वीवर अनाचार वाढला, रावणाचा अनाचार वाढताना सर्व देवदेवतांना बंदी केलंय, नवग्रहांना बंदी केलेलं आहे, तेव्हा पृथ्वी मातेला दुःख झालं. ब्रह्माकडे गेली, ब्रह्माने विष्णूकडे गेले आणि सांगितलं की देवा आपण अवतार घ्या, आता वेळ आलेली आहे. तेव्हा सांगितलं की मी जनक राजाच्या पुढे अवतार घेईल, काळजी करू नको. त्याप्रमाणे जनक राजा त्याला 3 पत्नी. कौशल्या म्हणतात ही सद्विद्या आहे. मी दशरथ आहे आणि माझ्या शहरात 3 पत्नी आहेत. सद्विद्या, चांगली विद्या. सुमित्रा आहे, ही शुद्ध मेधा आहे, शुद्ध बुद्धी आहे. आणि कैकेयी ही कुबुद्धी आहे. आणि ते माझ्या शरीरामध्ये या 3 पत्न्याशी मला नेहमी झगडावं लागतंय. मूलबाळ नाही, वय होत चाललेलं आहे. म्हणून राजा दशरथ दुःखी होता. सर्व प्रकारचे सुख असून सुद्धा मन लागत नव्हतं, म्हणून शिकारीसाठी गेलेले आहे. आणि तिथे मृगयाच्या निमित्तानं अनावधानाने श्रावण बाळाचा वध झालेला आहे. तिथे गेले. एखादा राजा असं चालला गेला असतं घरी, ठीक आहे मेला तुम्ही, काय फरक पडला. राजा म्हणून प्रजेविषयी जे कर्तव्य आहे ते की नाही माझ्याकडून चूक झालेली आहे, ते गेले. घटना सांगितली की आई वडील आंधळे आहे, त्यांना मी कष्ट घेऊन जातोय. त्याप्रमाणे आई वडिलांकडे गेले. आई वडिलांनी रागाच्या भरामध्ये शाप दिला की कुणीही पुत्र शोकाने मरशी. दशरथाला कळलं की ठीक आहे आता पुत्र होईल हे मात्र नक्की, शाप का होईना पण पुत्र होईल हे खरं. आणि त्या ब्राह्मणाच्या हत्येचा दोष लागला म्हणून वशिष्ठ मुनींनी अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. अश्वमेध यज्ञ केला आणि त्यावेळेस बृहस्पती आणि शुक्र यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. शुक्र हे दैत्यांचे गुरु. जागा चुकली की कसं होतं, विद्वान शुक्र. परंतु केवळ अहंकारामुळे त्यांनी राक्षसाचं गुरुत्व स्वीकारलं. कोणाला शिष्य करून घ्यावं याचंही गुरूंना भान असलं पाहिजे.
अन्यथा चुकीच्या मार्गाने मनुष्य जातात. गुरु चुकला तर शिष्य चुकते. शुक्र महाराजांनी राक्षसांचं गुरुत्व घेतलं आणि बृहस्पती आणि शुक्र यांच्यामध्ये वैरत्व निर्माण झालं, युद्ध निर्माण झालं आणि त्या युद्धामध्ये बृहस्पतीकडून दशरथ महाराज लढायला निघालेल्या आपल्या सैन्यासह सोबत पराक्रमी अशी कैकेयी घेतलेली आहे. युद्ध कलेमध्ये अत्यंत निपुण असलेली, तरबेज असलेली कैकेयी गेलेली आहे. युद्ध झालं आहे, भयंकर युद्ध झालं आहे. त्या युद्धामध्ये दशरथाच्या चाकाचा आठ तुटलेला आहे. तो कैकेयीने सावरलेला आहे त्या हाताने आणि युद्ध संपलं आहे. बृहस्पतीचा विजय झाला आहे. बृहस्पतीने राजाला दशरथाला पुन्हा आशीर्वाद दिला, काळजी करू नको, तुला पुत्र होईल. आणि मग पुढे वशिष्ठ मुनी बघा, या रामायणामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार त्याच्या मागे वशिष्ठ मुनीचं तत्वज्ञान मांडलं, गुरूंचं तत्वज्ञान मांडलं. गुरु शिष्य परंपरा रामायणाची आचरणात आणलेली आहे. गुरु बिना ज्ञान होत ना पाहिजे. गुरु की जय गहिला निगुरान रहिला, गुरु बिना ज्ञान पायला रे भायला. कबीर महाराज म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये गुरु असेल त्याच्या जीवनामध्ये उजेड होणार आहे. जो बिना गुरुचा असेल त्याचं जीवन अंधकारमय झाल्याशिवाय जाणार नाही. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे तो दूर करणारा, अशी संस्था जी आहे त्याला गुरु असं म्हणतात. म्हणून रामाने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती वशिष्ठ मुनीला विचारल्याशिवाय केलेली नाही. जे सांगतील तसं अगदी तंतोतंत पालन करण्यासाठी आणि गुरु शिष्य परंपरा घालून देण्याचं काम रामायणात केलं. हे आम्ही घेतलं आणि वशिष्ठ मुनी सांगितलं की आता पुत्र कामेशी यज्ञ करावा. त्याप्रमाणे ऋषशृंग विभांडक ऋषी त्यामुळे त्याला बोलण्यात आलं. त्याच्या निमित्तानं विभांडक ऋषी आले, त्यांच्याकडून हा यज्ञ संपन्न झाला आहे. पुत्र कामेशी यज्ञ पूर्णाहुती वशिष्ठ महाराजांनी दिलेली आहे. त्यातून पुरोडाश निघालेला आहे. म्हणजे ते पायस जे असतं, खीर म्हणतात त्याला, ते खीर यज्ञात दिलेलं द्रव्य उरलेलं असतं ते पायस. ते यज्ञनारायण भगवंतांनी स्वतः येऊन प्रसन्न होऊन ते दिलेलं आहे. आणि वशिष्ठाला सांगितलं की ताबडतोब हे तिघं राण्यांना दे, विभागून दे, वेळ करून. वशिष्ठ मुनींनी कौसल्या राणी म्हणून पहिला भाग तिला दिलेला आहे, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला दिला आहे. कैकेयी गर्विष्ठ होती, राणी होती, कुविद्या होती, अविद्या होती. तुला राग आलाय, तुम्ही पहिला मान कौशल्याला कसा दिला, मला का नाही दिला? कारण तिने त्या युद्धाच्या वेळेस 2 वर आपले राखून ठेवले होते. दशरथाने तिला वचन दिलं होतं की हे 2 वर मला युद्धामध्ये एवढी मदत केली आहे, ते 2 वर केव्हाही जेव्हा मागशील तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करेल. तो अहंकार तिच्या ठिकाणी आणि गुरूंनी दिलेल्या प्रसादावर शंका घेतली. गुरूने दिला प्रसाद, वशिष्ठ मुनींनी दिला प्रसाद आणि गुरूंसमोर अहंकार चालत नाही. ज्याने अहंकार केला तो उडाला आणि लगेच घारीने तिथे येऊन तो तिच्या जो दिला जो तिसरा भाग होता तो पळवलेला आहे. आजचा भाग दिला आहे. कैकेयीला वाईट वाटतं, अरे यांचं दोघांचं राहिलं, माझंच गेलं. यांचं कान पळवलं नाही घालीने. कुविद्या तर्क कुतर्क करायला लागलेली आहे. ज्या दिवशी आमच्या मनामध्ये अविद्या असेल, आमचं मन तर्क कुतर्क करायला लागेल, त्या दिवशी आमचा नाश झालाय. कारण आमचं मन काय? मन एव कारण बंध मोक्ष हो. मन हे बंधाचं कारण आहे आणि मन हेच मोक्षाचं कारण आहे. म्हणून पहिलं सूत्र काही असेल जीवनातलं ते आहे मन. आणि त्या मनाच्या आधारेच आम्हाला मानव म्हणतात. आम्हाला मानव म्हणण्याचं कारण आम्ही मनाप्रमाणे आचरण करतो म्हणून आम्ही मानव म्हणतो. त्या मानवाचा अर्थ मन आहे. आणि असं मन जेव्हा
विशेष होईल तेव्हा संकट आल्याशिवाय राहत नाही. आणि तसं झालं. रडू लागली, गर्वाचं हरण झालंय. कौसल्या माता मोठी आहे. कौसल्या माताचं चरित्र प्रत्येक स्त्रीने अंगीकारलं. कोणी कसंही वागत आपण कसं वागावं ते कौसल्या मातेकडे शिकलं पाहिजे. ते तर माझ्या हातात आहे. लोकांनी माझ्याशी कसं वागावं माझ्या हातात नाही. समोरचा येऊन माझ्याशी काय भांडण करेल बोलेल ते माझ्या हातात नाही. परंतु माझ्या हातात तर आहे की मी त्याला कसं समजवावं, त्याच्याशी कसा व्यवहार करा हे माझ्या हातात आहे. मग मी का त्यावर समजवावं किंवा मी त्याला योग्य पद्धतीने का उत्तर देऊ नये. पण ती मी ते करत नाही. माझाही समतो सुटतो आणि मी नको ते करून बसतो. कौशल्या मला हे शिकवतो. तिने बघितलं की वाईट वाटते आणि ही माझी म्हणजे यशवंती धर्मपत्नी नाही, माझी बहीण आहे ना. म्हणून तिने आपल्यातल्या त्या पूर्णाश्रमधला अर्धा भाग कैकेला दिला आहे. हे पाहून सुमित्रेला बुद्धी सुचली. कारण ती शुद्ध मेधा आहे. तिला वाटतं की हे योग्य हा न्याय आहे. तिनेही आपला अर्धा भाग दिला, कैकेला दिला आहे. त्याप्रमाणे 2/4 भाग केले. 2/4 भाग झाले. आणि त्या राण्या प्रसव म्हणजे त्यांना गर्भ उत्पन्न झाला आहे. आणि त्याप्रमाणे मग दशरथाला आनंद झाला आहे की म्हातारपणात मुलगा होतोय. त्या आनंदाला पारावर नाहीये. त्या आयुष्यातलं वातावरण बदलून गेलं आहे. भगवंताच्या येण्याची चाहूल पशु पक्षी प्राणी झाडं माडं फुलं सर्वांना लागलेली आहे. सर्वत्र सृष्टी आनंदाने डोळ्यात लागलेली आहे. भगवंताच्या आगमनाचा तो तयारी सुरू झालेली आहे. आणि दशरथाने डोहाळे विचारले. त्यांच्या स्वभावाप्रमाणे डोहाळे कौशल्या मातेने सांगितले की मला असं वाटतं की धनुष्यबाण घ्यावं, शरचाप घ्यावा, युद्ध करायला जावं, मला धनुष्यबाण आपण द्या. सुमित्राने सांगितले की मला सेवा करावीशी वाटते आणि मला सेवेचाच वरदान आपण मला द्यावं. कैकेयीने मात्र नाराजी दर्शवली. तिने सांगितले की माझ्या वर्णामध्ये ज्येष्ठ पुत्राला वनवास आणि कनिष्ठ पुत्राला राज्यात ग्रहण करावं असं आलं. आणि ठरल्याप्रमाणे चैत्र मासातला आहे. नवमी तिथी आलेली आहे. अभिजित नक्षत्र आलेलं आहे. मधुमास आहे. वसंत ऋतू सुरुवात झालेली आहे. मंद मंद वारा सुटलेला आहे. सुगंध पसरलेला आहे. सृष्टीमध्ये अनाहत नाद गुंजतोय देवाच्या येण्याचा. आणि बरोबर अभिजित नक्षत्रावर दुपारी 12 वाजता भगवंतानी कौशल्या मातेसमोर चतुर्भुज धारण केलेलं आहे. श्रीरामचंद्र भगवान मातेने बघितलं की काय एवढं मोठं बाळ कसं. आणि हे कसं भगवंता छोटं रूप धरा. बाळ रूप भगवंताने घेतलेलं आहे. इकडे सुमित्रा मातेला सुद्धा मुलगा झालाय. लक्ष्मण कैकेयीला 2 मुलं झाली. आंधळा मागतो 1, देव देतो 2. कारण 2 पुढावशी दिलेले होते. त्यांचं यथाविधी नामकरण झालेलं आहे. 6व्या वर्षी बालकांचा व्रतबंध झालेला आहे. आणि विद्या ग्रहण करण्यासाठी ते निघालेले आहे. विश्वामित्राकडे वशिष्ठाकडे घेऊन गेले. अनेक प्रकारच्या विद्या त्यांना शिकवल्या गेलेल्या आहेत. तरबेज केलं गेलेलं आहे. धनुर्विद्या, गदायुद्ध, ज्ञान सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या आहेत. अनेक प्रकारच्या कथा सांगून त्यांना भगवंताने ज्ञानी केले. परत आलेले आहे. आणि तीर्थाटन परत करायला परत गेले आहे. सोबत वशिष्ठ मुनी आहे. त्यांना रामकृष्ण विचारताय गुरुच्या भूमिकेतून. ते छोट्या छोट्या कथा त्यांना सांगतात. आणि 12 वर्षाचे श्रीराम झालेले आहेत. आणि विश्वामित्र आगमन झालेले आहे. विश्वामित्र अयोध्येमध्ये आले. कारण अरण्यामध्ये भयंकर त्रास होता राक्षसांचा. कुठलाही यज्ञ संपन्न होत नव्हता. आणि त्या यज्ञाच्या संरक्षणार्थ
आता श्रीरामाला बोलावं आणि रामाच्या जन्माचं प्रयोजन हेच आहे. विनाशायचं दुष्कृताम धर्मसंस्थापना. त्या भूमिकेतून त्यांनी आता प्रस्ताव ठेवला दशरथासमोर की तुझी 2 बालकं मला तू द्यावी. दशरथ हळवे, अहो आत्ताच जन्म झालाय, आता माझ्या मुलांचं पोट पण वाढलेलं नाहीये, कोमल सुकुमार बालकं तुम्ही कशी उद्धारायचं आहे. तर राक्षसासमोर हे बालकं रडायला लागलेले आहे. इच्छा होतही बालकांना सोडण्याची, कारण ते प्रेम, त्यांचं घरातलं वावरणं आणि ते सुकुमार बालकं. तेव्हा वशिष्ठ मुनी सांगितलं की दशरथा काळजी करू नको, तेव्हा जी मला काळजी वाटते ती काळजी सोडून दे आणि विश्राम मित्रांसोबत कामाला आणि लक्ष्मणाला पाठव. त्याप्रमाणे निघाले आणि तिथे गेल्यानंतर विश्वामित्रांनी त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या कथातून त्यांना ज्ञान दिलं आहे. त्यांना शुकाची कथा सांगितली, त्याच्या रामाच्या मनातला गर्व असू नये, लक्ष्मणाच्या मनात गर्व असू नये म्हणून शुकाची कथा सांगितली. वेळ आहे काही करा आहे ना, मला तुम्ही इशारा करा तुम्ही सांगून दे. तर हो एक 5 मिनिटं तर शुकाची कथा सांगितलेली. व्यास मुनींचा पुत्र, सर्वश्रेष्ठ व्यास मुनी, ज्यांनी वेदांची रचना केली. वेद हे आमचं तुमचे ग्रंथ लक्षात घ्या. मैदा म्हणून मी सांगतो, लोक टीका करतात का हो आमच्या समाजाचा एकच ग्रंथ आहे, टमक्या समाजाचा एकच ग्रंथ आहे, आमचे तर एवढे मोठे ग्रंथ आहे. असं नव्हे, आमचाही एकच ग्रंथ आहे, आमचाही एकच ग्रंथ आहे आणि त्याचं नाव आहे वेद. कोणी विचारलं यापुढे सांगायचं की आमचाही एकच ग्रंथ आहे वेद, आणि वेद म्हणजे ज्ञान. गीता सांगू नका, गीता हे त्याचं अंशिक रूप आहे. आमचा धर्मग्रंथ वेद आहे आणि तो इतका प्रचंड आहे. त्याच्याही व्यासांनी 4 भागामध्ये खंड केलेले आहे. त्या वाक्य रुपये दिले सामे दसरवे तो आहे. अशा व्यासांचा मुलगा तो वडिलांना सांगता अरण्यामध्ये निघालेला आहे. वडिलांना वाईट वाटलं की त्यांनी मुंडे करून घ्यावी, थोडं थांबावं, तिथून सेवा करावी वगैरे वगैरे वगैरे. रस्त्यानं चाललेलं आहे. एका सुंदर सरोवरामध्ये काही अप्सरा स्नान करताय, नग्न होऊन स्नान करताय. शुक महाराज गेले तेव्हा त्या लाजल्या नाही. व्यासमुनी त्यांच्या मागे जात आहे, त्यांना बघून त्या लाजलेल्या आहेत. आपलं अंग फिरून घेतलंय, घातलेलं आहे. व्यासांनी विचार केला की असं का, मी तर वयस्कर आहे, माझा मुलगा फिरून आहे, त्याला बघून यायला आज्ञा नाही. त्यांनी आपलं अंग सोडलं नाही आणि मला बघून सोडलं. म्हणजे काय विचारलं, ते सांगितले तुमची भेददृष्टी आहे. आणि शुक जे आहे त्यांच्यामध्ये निर्भेद दृष्टी, त्याला यवन, तरुण, वार्धक्य, पुरुष, स्त्री याच्या पलीकडे अवस्था असलेले शुक महाराज आहे. आणि हे ऐकल्यावर शुक महाराजांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला आणि हे व्यासांना कळलं. तो अहंकार कमी व्हावा म्हणून त्यांनी सांगितले की तू जनकाकडे जा, इथलेच्या जनकाकडे जा. जनकाकडे गेलेले आहे आणि द्वारपालाने निरोप सांगितला की मी आलोय सांगा जनकाला. दरवाजाला उभे आहे. त्यांना वाटतं की आता माझ्या स्वागताला हे येतील, मी इतका विद्वान आहे, माझ्या स्वागताला येतील जनक महाराज. जनक महाराजांनी सांगितलं तिथेच थांबा तुम्ही. त्यांनी म्हटलं जनक महाराजांनी की संग त्याग सुखी भव असा निरोप दिला. परत त्यांनी दुसऱ्या दिवशी निरोप दिला. परत जनकाने हात दिला, संघ त्याग सुखी भव. असं का संघ त्याग सुखी हो असं का म्हणताय, मला कोणाचा संघ आहे, मी तर निसंग आहे, मला अप्सरा लाभला नाही, मी निसंग आहे, असं का म्हणताय जनक महाराज. 7 दिवस विचार केला, चिंतन केलं आणि कळलं की मला या देहाचा संघ निर्माण झाला. मी देह आहे, हा संघ आहे. मी कोण आहे, सोहम,
मी सोहम आहे, तो आहे, पण मला त्या देहाचा अभिमान आहे. मी देह आहे, मी देहाचा संघ धरलाय. हाच पण शुक महाराज आहे. हे अज्ञान आहे, हा अहंकार आहे. आणि जेव्हा आजच्या दिवशी जनक महाराजांनी सांगितलं की बाबा हा देह संघ अजून तुला सुटलेला नाहीये, तू शरीर म्हणूनच तुझ्याकडे बघतोय, तू आत्मा आहे हे तू बघतच नाहीये तुझ्याकडे. तू आत्मा आहे, सोहम तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, हे विसरलाय तू. हे जेव्हा कळलं तेव्हा त्याचा अहंकार दूर झाला आहे. आणि शुकालाही म्हणजे रामालाही गोष्ट सांगून विश्वामित्रांनी त्यांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सांगितलं की तू आता वशिष्ठांकडे जा. वशिष्ठ तुझे गुरु आहे, ते ज्ञानी आहे, ते तुला खरं ज्ञान देतील असं सांगितलेलं आहे. वेळेची मर्यादा आहे म्हणून इथे आपण थांबू. तुमची चर्चा तुमच्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न करू. झालेली आजची सेवा भगवंत श्रीरामाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाचला विराम देतो. हरिओम तत्सत. ओम